आता तुमच्या बाबतीत काय झालं? यांनी शॉर्ट होणार होते, यांना अक्षरशः मंदिरातून बाहेर काढले. आता आपण निघतोय सेकंड डे एक्सप्लोर करण्यासाठी. दादा आता आपण काय बघतोय या दिवसामध्ये? आपण काय बघणार आहोत? मिरामार बीच. ओके. पणजी मध्ये एक चर्च आहे. ओके. चर्च बघून झालं की ओल्ड गोवा चर्च. ओके. आपल्या मंगेशी शांतादुर्गा मंदिर बघायचे आहेत. ओके. आणि आपण जे बोलत होतो की कुठलं तरी मंदिर आहे जे महाप्रसाद वगैरे मिळतं असं काय? हो, ते महासाई मंदिर आहे. ओके. दुपारी तिथे महाप्रसाद असतो. ओके. तिथे जेवण घेऊन मग पुढेचा प्रवास आपण चालू ठेवू. One, two, and three. Go. Wow. आता आम्ही मीरामार या बीचवर आहोत आणि आम्ही इथे मूव्ह करतोय. इथे काही गर्दी नाही आहे, काही नाही आहे, त्यामुळे आम्ही इथे मूव्ह करतोय. दुसऱ्या पॉईंटवर आपण सर्वजण भेटू. हाय गायज, आत्ता आम्ही जस्ट नाश्ता केला आहे आणि आम्ही आत्ता आलो आहे पंचम येथील चर्चला व्हिजिट देण्यासाठी. मी तुम्हाला सुंदर असं चर्च दाखवतोय जो पंचम येथे आहे. तर चला आपण या दृश्यांचा आनंद घेऊया.
वाटतं सगळं लोकेशन भारी वाटतं. आता चाललोय कुठं आपण आता? ओल्ड गोवा चर्च. ओल्ड गोवा चर्च ना, आणि त्याच्यानंतर मंगेशी ना, त्यानंतर मंगेशी माळसाई. ओके मंदिरं खूप आहेत. किती वेळेप्रमाणे तुम्ही किती बघणार त्याच्यावर ठरवा. अच्छा ठीक आहे. पहिला आपण आता ओल्ड गोवा चाललोय. किती वेळ लागेल? अर्धा तास. अर्धा तास. हाय गाईज, आता आपण आलेलो आहोत वर्ल्ड गोवामध्ये. आपण इकडे आता चर्चला भेट देणार आहे आणि बॅसिलिका ऑफ बॉम जेसूस अशा या चर्चमध्ये आपण आता भेट देणार आहोत आज. आणि आपला हा पॉईंट आहे 5वा. तर त्यासाठी आम्ही चाललो आहे. हजारो वर्षापूर्वीची समाधी जी आहे इकडे, आय थिंक ती बघायसाठी आम्ही आता चाललो आहे. तर तुम्हाला पण या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही दाखवू कसं काय ते, आणि इकडचा क्राऊड पण तुम्ही बघू शकता आणि चर्च वगैरे पण बघा. आणि आज 1 जानेवारी असल्यामुळे गर्दी खूप दिसते इथे आपल्याला.
करायचं. हा. पुढे गेल्यानंतर महालक्ष्मी मंदिर आहे. महालक्ष्मीच्या बाजूला रामनाथी मंदिर आहे. अच्छा. रामनाथी मंदिरच्या बाजूला हे शांतादुर्गा आहे. शांतादुर्गामध्ये स्पेशल काय आहे? शांतादुर्गा म्हणजे तशी मोठी मंदिर आहे. नाही मंगेशी शांतादुर्गा ही म्हणजे मोठी मंदिर सगळ्यात गोव्यातली. मंदिर चांगलं हे तुझं आता आपण गेलो ते महासाई मंदिर. ते मंगेशी मंदिर पण बघितलं होतं का? अरे बापरे यार. तर त्यांना विचारलं मी आता सगळ्यांना. बघायला पाहिजे. टायमिंग कव्हर होणार नाही तो. लाईन नाही थोडंसं आतमध्ये होतं, चालायला लागलं असतं. लाईन पण असते का तिथे? यांचा स्टॅमिना पण आता डाऊन होत चाललं. पुढच्या वेळी गाडी ठेवलं पाहिजे. मित्रांनो, आता आम्ही म्हाळसा देवी मंदिर कडून शांतादुर्गा मंदिराकडे आलो आहे. मध्ये एक मंदिर आमचं स्किप झालं आहे, ते म्हणजे मंगेशी मंदिर. कारण आमच्याकडे टाईम कमी असल्यामुळे आणि आमची संध्याकाळी ट्रेन पण आहे, त्यामुळे ते आमच्याकडून स्किप झालं आहे. चला आपण लवकरच श्री शांतादुर्गा मंदिरात देवीच्या दर्शनात जाऊया. मित्रांनो, आम्ही आता श्री शांतादुर्गा मंदिराच्या परिसरात आहोत. इथे आपण तुम्ही बघू शकाल की या मंदिरामध्ये काही नियम आहेत. म्हणजे काय म्हणजे या मंदिरामध्ये शॉर्ट्स आणि शॉर्ट्सचे कट्स अलाउड नाही आहेत. मेन म्हणजे गोव्यामध्ये कुठेही फिरताना या मंदिरामध्ये अलाउड नाही असे नियम आहेत. हा निर्णय खूप चांगला आहे. तर सगळ्यांना सर्वांनी फुल कपडे घालून या. हा. आता तुमच्या बाबतीत काय झालं? यांनी शॉर्ट होणार होते, यांना अक्षरशः मंदिरातून बाहेर काढले. खूप आनंद. खरं तर ही गोष्ट चांगलीच आहे. बरोबरच नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि सगळ्या मंदिरामध्ये होत आहे. महाराष्ट्रामध्ये झालं ना तर एकदम उत्तम होईल. प्रत्येक मंदिरामध्ये असं झालंच पाहिजे. पारंपरिक पोशाख घातलाच पाहिजे. हे तुम्हाला घेतलं नाही? पारंपरिक नको. मंदिरात तुम्हाला घेतलं नाही? अरे नाही, यांना घेतलं नाही रे. तुला पण नाही घेतलं. अरे शांतादुर्गा संस्थांमध्ये जे आमच्याबरोबर घडले ते तुमच्यावर घडू नये म्हणून येताना सर्वांनी फुल कपडे वेअर करूनच या. ओके, तरच तुम्हाला दर्शन मिळणार आहे. हा, कपडे वेअर केले नाही तर नो एंट्री. आणि ही चांगली गोष्ट आहे. सगळ्या मंदिरामध्ये झालं पाहिजे असं. चलो.